तर नमस्कार मित्रांनो, आज मी परत निघालो आहे एका नवीन प्रवासावर आणि आत्ता आम्ही गिरनारला जायला निघालो आहोत. आत्ता बँड्रा टर्मिनसवरून आम्ही ट्रेन पकडली आहे आणि ती उद्या पहाटे जुनागडला एक 4:45च्या दरम्यान पोहोचेल आणि तिकडून मग आम्ही फ्रेश होऊन मग आम्ही गिरनार यात्रेला सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही गिरनार तलेडीला पोचलो आहोत आणि हे जे मागे आश्रम दिसत आहे ना, तिकडे आम्ही राहणार आहोत. हे गोरक्षनाथ आश्रम आहे. खूप सुंदर आश्रम आहे. मी तुम्हाला आतून रूम्स वगैरे दाखवीनच आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देईनच. आधी आपण आज जाऊयात आणि मग तुम्हाला मी पुढची माहिती देतो. चला. तर मित्रांनो, अशी आपली रूम आहे आणि एका रूमचे 2,000 आहेत. ही 2% रूम आहे. आम्ही 5 जण आहोत. मी 2 रूम घेतली आहे आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन लगेच चढायला घेणार आहोत. आता मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा गिरनार पर्वत आहे आणि आत्ता आम्ही फ्रेश होत आहे आणि मग नंतर आम्ही आमची यात्रा सुरू करणार आहोत. पण तुम्ही व्ह्यू बघा, पूर्ण धुक्यामध्ये वेढलेला आहे गिरनार पर्वत आपला. आणि हे आपला आश्रम आहे. मी तुम्हाला आश्रमचे डिटेल्स देईनच. तुम्ही जेव्हा कधी गिरनारला येणार असाल ना, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्कीच येऊ शकता. एकदम स्वच्छ रूम्स आहेत इथे आणि वर्थ आहे. जय गिरनारी मित्रांनो, आता आम्ही आमची यात्रा सुरू करत आहोत. आत्ता अंदाजे 6:15 झालेत आणि आता आम्ही निघालो आहोत. या आश्रमात आम्ही मुक्कामाला आहोत. मी तुम्हाला आतून रूम वगैरे दाखवलेच आहेत. तर मित्रांनो, हा जो रस्ता आहे ना, हा रोपवेकडे जातो आणि हा पायरी मार्ग आहे. आता आम्ही सध्या पहिल्या पायरीवरती पाय पडायला जात आहोत आणि मग तिकडे जाऊन ठरवणार आहोत की चालत जायचं की रोपवेने जायचं. आता सगळ्यांचं माइंड चेंज झालं आहे. सगळे चालत जाऊयात म्हणत आहेत, पण तरी बघूयात. जर तिकडे जाऊन कोणी बॅकआउट केलं तर आम्ही परत इकडे येणार आहोत आणि मग रोपवेसाठी जाणार आहोत. तर आता आम्ही इथे सगळ्यांनी काट्या घेतल्या आहेत. काट्या 50 रुपये आहे विथ डिपॉझिट. आणि आता इथे आम्ही पहिल्या पायरीजवळ पाया पडणार आहोत, नारळ वाढवणार आहोत आणि आम्ही चालतच आमची यात्रा पूर्ण करणार आहोत असं आमचं ठरलेलं आहे. आणि हे लंबे हनुमान मंदिर, इथेच ही पहिली पायरी आहे. तुम्ही 1.5-2 वर्ष आधी माझा जर व्हिडिओ बघितला असेल तेव्हासुद्धा मी इकडे पाया पडून इथूनच आमची यात्रा सुरू केलेली. तेव्हासुद्धा आम्ही चालत गेलेलो आणि आत्तासुद्धा आम्ही चालत चाललो आहोत. तर बघूयात आता किती वेळ लागतो आणि आपला प्रवास कसा होतो ते मी तुम्हाला दाखवतोच. चला, जय गिरनारी.
तर हा जैन मंदिरांचा समूह आहे. इकडून पुढे अंबाजी माता मंदिर अंदाजे 1200 पायऱ्यांवरती असेल. आणि इथे तुम्ही बघू शकताय रोपवेसुद्धा संपतो इथे. त्याच्या अगदीच पुढे अंबाजी माता मंदिर आहे. माझ्या मागे तिकडे जे बघताय ना ते अंबाजी माता मंदिर आहे. आणि इकडे मागे हे मंदिर जे बघताय ते गोरक्षनाथ शिखर आहे. आणि इकडून कदाचित कॅमेऱ्यात दिसणार नाही पण ह्याच्या मागेच अगदी गुरु शिखर आहे जिकडे आपण नंतर जाणार आहोत. आधी इकडे दर्शन घेऊया. तर आता आपण तिकडून वरून असं खाली उतरत आलो आहे. हा पूर्ण स्लोप आहे, उतार आहे. आणि हार्डली एक 10-15 मिनटात आपण उतरतो. आणि इथून पुढे थोडं गेलो ना की एक कमान लागते, तुम्हाला दाखवतोच पुढे. ती कमान संपली की मग गुरु शिखरकडे आपली वाटचाल सुरू होते. आणि तो पूर्ण चढ आहे. हे बघा, ह्या कमानीबद्दल मी म्हणत होतो. तर इथून पुढचा जो टप्पा आहे तो परत 1200 पायऱ्यांचा टप्पा असेल. तो पूर्ण चढणच आहे. मित्रांनो, आमचं आता दर्शन झालं आहे. अंदाजे 4.5 तास लागले आम्हाला. थोडं आम्ही ब्रेक घेत आलो त्यामुळे थोडा वेळ लागला. तरी बऱ्यापैकी लवकर आलो असं वाटतंय. आणि दर्शन एकदम छान झालं आहे. आता आम्ही खाली उतरलो आहोत. पण आता आम्ही धुनीच्या इथे जात आहोत. आज धुनीतवर नसते पण एकदा जाऊन बघूयात. कारण माझ्यासोबत जे मित्र आलेत त्यांनी ते बघितलं नाही. तर एकदा जाऊन बघूयात, तिकडे दर्शन घेऊयात. आत्ताच आम्ही धुनीमधून महाप्रसाद घेऊन बाहेर निघालो आहे. आत व्हिडिओ काढायला परवानगी नाही त्यामुळे मी तुम्हाला आतलं तर काही दाखवू नाही शकलो. पण तुम्ही जेव्हा कधी गिरनारला याल ना तेव्हा इकडे सुद्धा नक्कीच या. इकडे महाप्रसादाचा लाभ घ्या. आणि सोमवारी असाल तर सोमवारी इथे अखंड धुनी प्रज्वलित होते, तर तीसुद्धा नक्कीच बघा. बाकी वेळ जेव्हा कधी याल तेव्हा महाप्रसादासाठी नक्कीच या इकडे. आणि बाकी आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागत आहोत. चला. बाकी तुम्हाला आपला हा गिरनारचा प्रवास कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.